चंद्र भगवान की जय। गणपतीला नमस्कार करून कथा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे। कथेचं अनुसंधान फार सुंदर आहे मला आणि सर्व वाचे तुझे सर्व ज्ञानवंत गुणवंत सर्व निर्माण माझ्यापेक्षा सर्व ग्रंथ करण्यासाठी चांगले पण बाळोबावाली नमस्कार करून सर्वांनी नमस्कार करून कथेचं अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे। आणि ज्यावेळेस विश्वामित्र उठलेले आणि विश्वामित्र ज्यावेळेस बोलू लागले खरोखर राम आणि लक्ष्मण हे सूर आणि वीर म्हणले आणि ज्यावेळेस सूरवीर या असं शब्द वापरले त्यावेळेस सर्वांनी आनंद झाला महाराज। देवाने आनंद झाला आणि देवाने वरून असणारे फुलं टाकले महाराज कोणावर प्रभू रामचंद्रावर आणि सर्व सैन्यावर टाकले। विश्वामित्रा करी सावचिंद जो बोलिला सीते इत्य श्री रघुनाथ परब्रह्म। या ठिकाणी वशिष्ठ गुरु उठलेले महाराज आणि विश्वामित्राकडे गेलेले आणि विश्वामित्राला सांगितलं तुम्ही जे बोलला आणि जे बोललेले शब्द आहेत ते चुकीचे नाहीत खरं करून दाखवलेले असं तुम्ही आपल्याला काय वाक्य केलेलं आहे असे सांगायला सुरुवात केली। आलिंगी श्रीराम लक्ष्मण धन धान्य वाळून चौघ्या इंद्रा वैष्णवी सुटले महाराज आणि प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला आलिंगन दिलं देवाचा आणि भक्ताचा आलिंगन आहे महाराज। वशिष्ठ गुरु होते आणि देव साक्षात भगवंत प्रभू रामचंद्र होते महाराज। काय उन्ह काही दिसत नव्हतं ज्यावेळेस आलिंगन झालं समाधान सुखाला पावले सुख सृष्टीला पावले अशी दोघांची अवस्था झाली महाराज। वशिष्ठ विश्वामित्र वचन श्रीराम ब्रह्मा परिपूर्ण जनकाची आल्हाद पूर्ण करावया लग्न उठावे वशिष्ठ गुरु होते महाराज आणि त्या ठिकाणचा देव साक्षात भगवंत होते आणि देवाचं लग्न होतं कुणाचं साधारण व्यक्तीचं लग्न नव्हतं महाराज। आणि या देवाच्या लग्नाला उशीर न लागता लवकरात लवकर लग्न लावू अशा ठिकाणी गुरुवर म्हणत होते आणि गुरुच्या मुखातून आलेले शब्द कधी होते नसते महाराज। आणि गुरुला सांगितलं उठा म्हणले लवकरात लवकर देवाचं लग्न लावा। शतानंद पुरोहिताची जनक भाडी कुशल ध्वजाची तो धाकटा बंधू आमासी जनक राजानं सांगितलं शतानंद आहे ना तो आमचा दाखला बंधू म्हणले आणि त्या दाखल्या बंधूला जा लवकरात लवकर इकडे बोलणारा म्हणले आणि हे कार्यभाग पुढा काय लग्न करायचंय भगवंताचं लग्न आहे देवाचं लग्न आहे त्या लग्नामध्ये लवकरात लवकर ओळखून घ्यायचंय जबर पटकन सदाच्या नाम नगरीसी मेराची स्थापिले प्रतिष्ठेसी गोधी कन्या आहे सत्यासी वनरासी सुंदर त्या ठिकाणी जनक राजा म्हणू लागले महाराज आणि जनक राजा म्हणू लागले सतानंद आहे ना त्यांनी दोन कन्या आहेत म्हणले आणि त्या ऋषीने सांगितलं
कन्या आहे आणि त्या 2 कन्या आहेत. म्हणून त्यांनी लवकरात लवकर बोलून आणा आणि बोलून आणल्यानंतर त्या कोणाला द्यायच्या होत्या महाराज? भरत शत्रुघ्नाला त्या 2 द्यायच्या होत्या. अशा कन्या लवकरात लवकर बोलून आणा म्हणले. आपला कार्य बघायला हे संपून टाकू. लागे सुबंधुर नंदना दोघी द्या भरता शत्रुघ्ना लागे त्यासी सिंगरना लग्नी सुलग्ना साधावये म्हणले त्या कोणाला द्यायच्या? कोणाला सांगून टाकलं होतं मला नव्हतं पण सांगितलं होतं. आता वय झालंय हे सांगावं लागतंय मला. ज्यावेळेस या भरत आणि शत्रुघ्नाला 2 द्यायच्या पडले आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर बोलून आणा आणि बोलून आणल्यानंतर मग आता लग्न जमवायचंय त्यांचं आणि लगेच लावायचंय. मग 4 लग्न सगळं लागणार आहे. 4 नवरदेव 4 नवऱ्या असं लग्न नाही म्हणजे. आई कोणी जनकाचे सिंग कुसत वनालाय आपण रायाची करुणी अनमना आलिंगन आणि ज्या जनक राजा ज्या ठिकाणी होते जनक राजाने पुण्याकडे पाठवलं होते ऐका कोणी लागलं आणि ज्यावेळेस पाठीला महाराज त्यावेळेस त्या बाबाकडे आले. त्यांनी नमस्कार केला आणि पुढे काय बोलतील काय कथा निघल पुन्हा ऐकू महाराज. जनक सभा सावकाशी मूळ धाडिले दशरथासी वेगी बोलावणी त्या लग्न दिवसाची महाराज हे वेगवेगळे जाव आहेत. आवाज काढायला इथं महाराज असले की आमचा कसाच पडतो महाराज. त्यावेळेस सांगितलं महाराज लगे म्हणले तुम्हाला दशरथ राजाची आणि जनक राजाची आज्ञा आहे आणि तुम्ही लवकरात लवकर चला म्हणले. आणि जी आज्ञा ते ऋषी देऊ लागलेले. दशरथाला ऋषी मुळी वसिष्ठ वामदेवराया जवळी कश्यपकाच्या दिजाबाले तपोबळी मार्गणे या ठिकाणी ऋषी होते महाराज आणि यांच्या तपाचा महिमा तपाच एवढं तप होतं महाराज आणि तिथं काय कमी होतं का महाराज. आणि साक्षात देव भगवंत त्यांच्या जवळ पुन्हा हे असे ऋषी आणि या ऋषीचं तप आणि भगवंताचं लग्न याचा सोहळा कसा पार पडणार आहे महाराज. याच्यामध्ये एवढा आनंद आहे या आनंदाला परवा लागत नाही. एवढा